नमस्कार मित्रांनो, मी सुमित खाडे स्वागत करतो पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉग मध्ये। तर जसं की मी तुम्हाला याच्या अगोदरच्या ब्लॉग्स मध्ये सांगितलं की गणपती बाप्पाच्या दर्शनाची सिरीज चालू झाली आहे। तर ह्याच्या अगोदरचे पण ब्लॉग तुम्ही बघितले असाल तर मला कमेंट मध्ये नक्की सांगा कसे वाटले तुम्हाला ते ब्लॉग। आणि आज मी आलोय ऑफिस नंतर डायरेक्ट अंधेरीला। तर अंधेरीला आम्ही अंधेरीच्या राजाचे दर्शन घ्यायला आलोय। अंधेरीचा राजा आणि आमचं नातं हे खूप वर्षापासून एकदम घट्ट आहे। कारण तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी राहतो डोंबिवलीला आणि इथे एवढ्या लांब अंधेरीच्या राजाचे दर्शन घ्यायला। तर मग सांगतो, मी पहिल्यापासून अंधेरीलाच राहतो। आता मी डोंबिवलीला आलोय। माझं बालपण पूर्ण अंधेरीला गेलं। तर तेव्हापासून आम्ही अंधेरीच्या राजाला दरवर्षी येतो आणि अंधेरीच्या राजाने आम्हाला भरपूर काय दिलं, म्हणजे ते एक कनेक्शन आहे ना, ते फार लहानपणापासूनच आहे आमचं अंधेरीच्या राजासोबतचं। तर दरवर्षी आम्ही अंधेरीच्या राजाला भेट द्यायला जातो। तर यावर्षी पण मी निघालोय। तर यावर्षी माझ्यासोबत आहे मिस्टर सागर सालेकर। तर आम्ही लोक निघालो। आता अंधेरी स्टेशनला येऊन आम्ही मार्केट मधून जातोय, कारण आम्हाला काही वस्तू घ्यायच्या आहेत जे काय तिकडे भेटणार नाही, म्हणून आम्ही इथूनच घेऊन चाललोय। तर चला या आमच्यासोबत, तुम्ही पण ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा, दर्शनाचा लाभ घ्या। सगळं डिटेल सांगेन की कुठे अंधेरीचा राजा बसतो, कुठून कसं जायचं। तर चला ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा। तर मित्रांनो, आता आम्ही अंधेरी मार्केटला आहे आणि अंधेरी मार्केटमध्ये शॉपिंग करताना मला एकदम नॉस्टेल्जिया फील होत आहे। कारण इथे या मार्केटमध्ये मी लहान असताना मम्मी सोबत यायचो शॉपिंग करायला। या सगळ्या मार्केटमध्ये मसाला सगळे आयटम्स भेटतात इथे। गणपतीला वगैरे शॉपिंग वगैरे करताना पण आम्ही इथेच यायचो। तर त्या जुन्या आठवणी आठवत आहेत। याच मार्केटमधून मम्मी मला घेऊन जायची, आम्ही शॉपिंग वगैरे करायचो, फिरायचो वगैरे। तर चला या। तर मित्रांनो, लगेच 2-4 मिनिटात आम्ही पोहोचलो आता अंधेरीच्या राजाचं मंडप जिथे आहे तिथे। तर अंधेरीच्या राजाचं मंडप आहे हे अंधेरी वेस्टला आझादनगर मध्ये, आझादनगर मेट्रो स्टेशनच्या एकदम जवळच आहे। तर अंधेरीच्या राजाच्या मंडपाजवळ आम्ही पोहोचलो। आता इथे बघूया, लाईन तर भरपूर मोठी आहे। मी दाखवतो, लाईन पण भरपूर मोठी आहे। तर या तुम्ही पण आमच्यासोबत दर्शन घ्या। तर मित्रांनो, बरोबर 5:30 वाजता आम्ही लाईनीत उभं राहिलेलो। लाईन तर भरपूर मोठी आहे बाहेरपर्यंत। आता मी मागे बघितलं तर आम्ही जिथून लाईनीत उभं राहिलेलो त्याच्या डबल आता माणसं उभे राहिलेत बाकी लाईनीमध्ये। तर काय वाटतं, किती वेळ लागेल दर्शनाला आपल्याला? काय माहिती, लाईन आताच पुढे जायला लागली। बहुतेक आतमध्ये सगळ्यांना मस्तपैकी दर्शन भेटतंय। म्हणजे असं जे आपण आता रील्स वगैरे बघतोय की म्हणजे प्रत्येक ठिकाणी असं धरून ढकलून वगैरे आपल्याला पुढे ढकलतात, तर तसं नाही होतं इथे। इथे व्यवस्थित दर्शन भेटतं। मी तुम्हाला आतमध्ये दाखवतो पण कसं आपल्याला दर्शन भेटतं अंधेरीच्या राजाला। आणि अंधेरीचा राजा हा संकष्टी पर्यंत असतो, म्हणजे 11 दिवसाचा नसून संकष्टी पर्यंत असतो। मग जितक्या दिवस संकष्टीला लागतो तितके दिवस अंधेरीचा राजा आपल्याला इथे दर्शनासाठी असतात। तर मित्रांनो, चप्पल ठेवायची सोय आपल्याला कोणत्याच मंडळात भेटत नाही। तर अंधेरीच्या राजाला इथे प्रत्येक म्हणजे गोष्ट सिस्टमॅटिक आहे। आपल्याला इथे चप्पल ठेवायची पण सोय असते। तर काका, ही सेवा दिल्याबद्दल धन्यवाद। तर ही अंधेरीच्या राजाची पूजेची मूर्ती म्हणजे छोटी मूर्ती आहे, जी अनंत चतुर्दशीच्या दिवशी विसर्जन होते। तर मित्रांनो, आलोय आता आपल्या राजाच्या दरबारात, म्हणजे राजाच्या मंडपात। मेन जो गाभार आहे तिथे आतमध्ये आलेलो आहे।
तर मित्रांनो आलोय आपल्या राजाच्या अगदी समोरच. दर्शनाची पद्धत बघा, प्रत्येकाला व्यवस्थित चरण स्पर्श दर्शन भेटतं इथे. काहीच घाई नाही, गडबड नाही, काहीच नाही, व्यवस्थित असं दर्शन भेटतं. तर मित्रांनो आधी ना या मेन मंडपाच्या समोर जी ही स्पेस आहे ही पूर्ण इथे जत्रा असायचा, मेला असायचा म्हणजे, कारण हा पूर्ण स्पेस ना चांगलं डेकोरेशनची थीम साठी यूज करायचे. पूर्ण असं जे काही असेल महाल वगैरे किंवा भरपूर काय काय अशा थीम्स असायच्या अंधेरीच्या राजाच्या, त्याच्या डेकोरेशनसाठी यूज करायचे. तर ब्लॉगला लाईक करा, कमेंट करा, कसा वाटला ते नक्की सांगा. तर मित्रांनो अंधेरीच्या राजाबद्दलची एक विशेष गोष्ट सांगायची राहिली ती म्हणजे की अंधेरीचा राजा हा नुसता अंधेरीचा राजा नाही, तर म्हणजे हा नवसाला पावणारा अंधेरीचा राजा आहे. तर खरंच नवसाला पावतो. मी एक्सपिरियन्स घेतलाय, तुम्ही पण नक्की एक्सपिरियन्स घ्या. खूप मस्त असं दर्शन झालं आमचं, मस्तच वाटलं. कसं वाटलं दर्शन घेऊन? एकदम छान. आणि तुम्ही सुद्धा सगळ्यांनी नक्की या. तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करणारा गणपती बाप्पा आहे, तर तुम्ही नक्की भेट द्या. ओके, तर गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तर मित्रांनो असं झालं आमचं अंधेरीच्या राजाचं दर्शन. खूप उत्तमरित्या आमचं दर्शन झालेलं आहे. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. टिल देन बाय बाय.